तर राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की महाराष्ट्राची बदनामी होत आहे, तुम्ही लोकशाहीची हत्या करताय. ते निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतात आहे. राहुल गांधींनी स्पेसिफिक सांगितले, माझा आरोप नाही, ही वस्तुस्थिती हे सांगितलेलं आहे. तरी मुख्यमंत्री म्हणतात की महाराष्ट्राची बदनामी होत आहे. महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे, लोकशाहीला मान्यता प्राप्त असलेलं हे महाराष्ट्र आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना पुढे जाणारा महाराष्ट्र आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये दिवसाढवळ्या लोकांच्या मतावर डाका टाकण्याचं पाप हे निवडणूक आयोगाने केलं असेल, तर त्याला देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे नेते असतील हे सपोर्ट करत असतील निवडणूक आयोगाला, तर याच्यातच दाळ में काला आहे ही गोष्ट त्या ठिकाणी स्पष्ट होते. आणि म्हणून आम्हाला निवडणूक आयोगाला विचारू द्या. आम्ही निवडणूक आयोगाने उत्तर दिलं नाही. आम्ही सगळे डाटा, आता आमची इगल नावाची एक कमिटी महाराष्ट्रामध्ये या सगळ्या निवडणुकीची माहिती घेण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने तयार केलेली आहे. आणि अजय माखनच्या नेतृत्वात ती कमिटी आहे. त्याच्यामध्ये जवळपास 7-8 सदस्य त्या कमिटीमध्ये आहे. हा सगळी माहिती घेतल्यानंतर आम्ही स्वतः या प्रकरणामध्ये काँग्रेस पक्ष सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागणार आहे. आणि म्हणून त्या पद्धतीची आमची तयारी सुरू झाली. फुल प्रूफ निवडणूक आयोगाने केलेलं पाप आम्ही देशाच्या जनतेच्या लक्षात आणून देणार आहोत. आणि कुठल्या पद्धतीनं भाजप या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून, कारण की एक गोष्ट आपण पाहिली, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, विरोधी पक्ष नेता आणि सत्ता पक्षाचे 2 सदस्य निवडणूक आयोग नेमण्यासाठी तयार केला तो अशा पद्धतीची कमिटी होती. पण आपण पाहतोय की नरेंद्र मोदीच्या सरकारने चीफ जस्टिस ऑफ इंडियाला बाजूला काढलं, आपलं बहुमत करून टाकलं. आणि त्या माध्यमातून ही जी पारदर्शकतेचा भाग लोकशाहीतला होता त्याला कसं लपवलं जातं आणि आपल्या बगल बच्च्याला निवडणूक आयोग कसं करता येतं, हा दृष्टिकोन त्या ठिकाणी स्पष्ट होते आहे. आणि म्हणून ही सगळी डाळच काळी आहे, लोकशाहीचा खून भाजप करते आहे, हे त्याच्यातून स्पष्ट होतं. बीड प्रकरण राज्यभर गाजत असताना मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आज बीडचा दौरा करणार, कसं पाहतो? खरं तर मुख्यमंत्र्याला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अवगत आहे. बीडचा प्रश्न असो किंवा परभणीचा असो, त्यांना सगळं माहिती आहे. त्याचा दौरा करून काय त्या ठिकाणी मला माहिती नाही का काय त्याच्यात घोषणा करणार आहे. पण माझा प्रश्न त्या ठिकाणी असा आहे की घटनाशी तुम्ही अवगत आहात, गुन्हेगार कोण आहे, परभणीच्या प्रकरणात गुन्हेगार कोण आहेत, पोलीस स्वतः गुन्हेगार त्याच्यामध्ये आहे आणि त्याला कोणी आदेश दिलेला होता. महाराष्ट्रामध्ये सातत्याने या घटना होतात आहे. बदलापूरची घटना ही त्याच्यातली एक सगळ्यात मोठं उदाहरण आपल्याला देता येईल. माननीय हायकोर्टाने त्याच्यामध्ये सरकारवर ताशेरे ओढले. ज्या पोलिसांनी फेक एन्काउंटर केलं त्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची भूमिका माननीय हायकोर्टाने केलेली आहे. फेक एन्काउंटर आणि मग स्वतःच्याच हातात बंदूक दाखवून मैं हूं डॉन अशा पद्धतीचं भूमिका राज्यात बसलेली मंत्रिमंडळातली लोक हे करत असतील आणि निर्दोष लोकांना गोळ्या टाकून मारत असतील, तर कोणाच्या आदेशाने होत आहे? पोलीस मुख्यालयातून झालं का मंत्रालयातून झालं त्याची माहिती दिली पाहिजे ना. मान्य हायकोर्टाच्या समोर अक्षय शिंदेच्या प्रकरणामध्ये अजूनही सरकार काही बोलायला तयार नाही. काय लपतंय सरकार? त्याचप्रमाणे संतोष देशमुखच्या प्रकरणात असेल किंवा परभणीच्या मागासवर्गीय पोराच्या पोलीस कोम्बिंगच्या ऑपरेशन मध्ये झालेला मृत्यू असेल, त्या दोन्ही गोष्टी सरकार लपवते आहे, मुख्यमंत्री लपवत आहे. आणि हे गोष्ट स्पष्ट झालेली आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही. महाराष्ट्र खूप पेटवला तुम्ही. महाराष्ट्रामध्ये रोज माध्यमामध्ये आता बीड जिल्हा गाजतोय, परभणी तर तुम्ही सॅक्ट्रॅक करून टाकला तुमच्या पद्धतीनं. कारण ते तर आम्ही ते पाप कधी आम्ही ते लपू देणार नाही, ते परभणीचे पाप आम्ही उघडच आणू. पण एक गोष्ट त्याच्या ठिकाणी महत्वाची आहे की हे सगळं वादळ निर्माण करून जनतेला माध्यमाच्या माध्यमातून डायव्हर्ट करण्यामध्ये हे यशस्वी झालेत. शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव द्यायचा नाही, शेतकरी रोज आत्महत्या करतात त्याच्यावरची चर्चा नाही. बेरोजगारांचे प्रश्न तसेच आहे. महागाई एसटीची असेल किंवा इलेक्ट्रिकची असेल, महागाई मोठ्या प्रमाणात चाललेली आहे आणि सर्वसामान्याला जगणं मुश्किल केलेलं आहे. आणि मूळ विषय डायव्हर्ट करण्यासाठी मुद्दामून हे प्रकरण तापवलं जाते आहे.
आरोपींना पाठीशी घातलं जाते, आरोपी अजूनही पकडले गेले नाही. सरकार एवढं कमजोर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आम्ही पाहतोय की एवढं कमजोर सरकार या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. आरोपी समोर आहेत पण आरोपी यांना भेटत नाही, अशी परिस्थिती आज आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी म्हणजे खराब झाले खूप अशी परिस्थिती नाही, परंतु पुन्हा सोबत येऊ अशी परिस्थिती नाही. बघा, मला महाराष्ट्रामध्ये हे सगळे कृत्य तुम्हाला तुम्हाला माध्यमाला दाखवायसाठी मी काल अजित पवारांकडे माझी मीटिंग होती, विधिमंडळामधल्या कामकाजाची मीटिंग होती. विनियोजन बिलावर जे काही विरोधी पक्ष म्हणून हत्यार आमच्या जवळ असते त्याचा वापर आम्ही केला आणि त्याची मीटिंग होती. तर काल चॅनलमध्ये दाखवायला सुरुवात झाली की नाना पटोले अजित पवारांच्या भेटीसाठी. मला भेट काय करायची त्यांची? त्यांचा रोज तर भेट तुमच्या दूरदर्शनवर होतेच. आम्हाला काय भांडणं चालली आहे, काय परिस्थिती आहे, मंत्रालयातल्या घडामोडी आम्हाला रोज कळतात. सेक्रेटरी लोक कसे वागतात, त्यांची गंमत कशी बघतात, ते सगळ्या गोष्टी माहित आहे. एक मंत्री सांगतो की त्याच्याकडे जायचं नाही, सेक्रेटरीला सांगतो, दुसरा म्हणतो की त्याच्याकडे जायचं नाही. तिथं सेक्रेटरी लोकांचं पण फार तीन तेरा झालेले आहेत. अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. त्यामुळे जे काही लोकशाहीचे आयुध असतात ते आयुध वापरून आम्ही एखाद्या मिटिंगला गेलो, माध्यमाच्या भेटीला गेला. अरे त्या भेटीला गेला म्हणजे काय, मी गेलं भेटीला गेलं म्हणजे काय, काही समजतच नाही. म्हणून मला मुद्दा असा आहे की मुख्यमंत्र्यांनी काय कोणाला सोबत घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं तो त्याचा प्रश्न आहे, पण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते फक्त अदानी अंबानीला जमीन देण्यापुरतं नाही. एकनाथ खडसे यांनी काल फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे की पुन्हा भाजपच्या वाटेवर असेल. तुम्हाला तेच सांगायचं ना, आम्हाला याचं सोयसुख नाही आहे. कोण येतं कोण जातं, पण महाराष्ट्रातलं सरकार हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करावं. लाडक्या बहिणीला 2100 रुपये केव्हा देणार हा एक प्रश्न आहे. बांगलादेशी लाडक्या बहिणीला तुम्ही पैसे दिलेत, बाहेरच्या राज्याच्या लाडक्या बहिणीला पैसे दिलेत असं तुमचंच म्हणणं आहे, सरकारच सांगते. आणि जेव्हा सरकार सांगत असेल तर सरकार झोपलं होतं का कायदा करत असताना? याच्यामधल्या त्रुट्या का नाही शोधल्या सरकारने? मग हे जे काही लूट राज्याच्या तिजोरीची झाली त्याला जबाबदार कोण? क्रेडिट तर तुम्ही घेतलं, आता जबाबदारी पण घेतली पाहिजे. आणि आमची मागणी आहे की सरकारवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. एकनाथ खडसे यांचा विषय थोडासा वेगळा आहे. एकनाथ खडसे अमित शहाच्या भेटीला गेल्याच्या काही बातम्या आल्या होत्या. नंतर एकनाथ खडसे परत येणार अशा बातम्या आल्या. नंतर त्यांचा प्रवेश जो तो थांबला. मग ते आता कोणत्या पक्षात आहे काय याचाही प्रश्न आहे. एकनाथ खडसे हा विषय थोडासा वेगळा आहे. त्यांच्या भेटीत तुम्ही कसं बघताय? मला त्याच्यावर कुठलंही कॉमेंट करायचं नाही. नाना, दिल्लीमध्ये एक तर विधानसभेचं मतदान होत आहे, दुसरीकडे पंतप्रधान जे आहे ते प्रयागराजमध्ये अमृत स्नान करण्यासाठी गेले. कसं पाहतो? इव्हेंट मध्ये बीजेपीला आणि नरेंद्र मोदीला कोणीच पकडू शकत नाही. ते फार स्पेशालिटी आहे त्यांची. कुठल्या वेळेस स्नान करायला जायचं, कोणत्या दिवशी जायचं, कोणत्या दिवशी आपलं भाषण करायचं लोकसभेमध्ये, हे सगळं ठरलेला प्लॅन असतो. त्याला इव्हेंट म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये. प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यामध्ये झालेलं इव्हेंट जो भाजपने केलेला होता, त्या इव्हेंटमध्ये मोठ्या प्रमाणात श्रद्धाळूंचा जीव त्या ठिकाणी गेला. यांच्या इव्हेंट, यांच्या VIP कल्चरमुळे. आणि त्याच्यामुळे किती त्या ठिकाणी श्रद्धाळूंचा मृत्यू झाला हे पण सरकार आकडे सांगायला तयार नाही. आणि म्हणून इव्हेंट बाजाबद्दलची चर्चा मी या ठिकाणी करावी तो काही अर्थ नाही. नितीन राऊत बोलले की संसदेच्या अधिवेशनानंतर नवे प्रदेशाध्यक्ष मिळतील, तरुण आणि आक्रमक प्रदेशाध्यक्ष हवे, त्यांना जर संधी दिली पक्षांनी तर ते त्यासाठी तयार आहे. आमच्या शुभेच्छा आहे. आम्ही तो लवकर वाट पाहतोय. नवीन अध्यक्ष लवकर व्हावा याचं आम्ही पाहतोय. ज्यांना व्हायचं असेल त्याला आमच्या शुभेच्छा. तुम्ही शिफारस कराल का नितीन राऊत? बिलकुल. आम्हाला जेव्हा राष्ट्रीय नेतृत्वाने विचारलं की कोणाला करायचं तर आम्ही बिलकुल करू. गेल्या 8 वर्षात 950 ओबीसी विद्यार्थ्यांच्या UPSC मध्ये निवड होऊनही नियुक्त्या रखडलेल्या आहेत. नॉन क्रिमिलेअरचा विषय आहे आणि त्यामुळे या नियुक्त्या रखडलेल्या आहेत. तर राज्यातील 150हून अधिक ओबीसी विद्यार्थी. मी मगाशीच सांगितलं धनंजय मुंडेच्या प्रकरणात त्या सरकारच्या मंत्र्यांनीच आरोप लावला की ओबीसी आहे म्हणून माझ्यावर अन्याय केला जातो. मंत्री म्हणतोय. तर मी मगाशीच सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सातत्यानं ओबीसीच्या विद्यार्थी असेल, राजकीय आरक्षण असेल, या सगळ्या याच्यामध्ये भाजप ठरवून या ओबीसी समाजाला टार्गेट करत आहे.
युपीएससी एमपीएससीच्या परीक्षेमध्ये पास झालेल्या मुलांच्या मुद्दामून क्रिमिनलची अट टाकून त्यांना केंद्रीय नेतृत्व सुद्धा बीजेपीचं जे स्वतःला काल सांगत होते की प्रधानमंत्री आपल्या भाषणात बोलत होते, काल मी त्यांचं भाषण ऐकत होतो की ओबीसीचं आम्ही संविधानिक आयोग नेमला. अहो, संविधानिक आयोग नेमला तर ओबीसीची जनगणना करा ना. आपण ओबीसीची जातनिहाय जनगणना करा, म्हणजे तुम्ही ओबीसीचे प्रधानमंत्री हे स्पष्ट होईल. मी जे प्रश्न विचारले होते, मी जेव्हा खासदार होतो त्याच्या म्हणले की मी मंत्रालय बंद करायला निघालो, ओबीसीचं मंत्रालय उघडायला तयार नाही. महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं मंत्रालय उघडलं आमच्या मित्रांनी, देवेंद्र फडणवीसांनी, पण तिथं स्टॉप नाही. ओबीसीच्या पोरांसाठी वसतिगृह नाही महाराष्ट्रामध्ये. आणि ओबीसीची कहाणी सांगणारी लोक आणि त्यांचाच मंत्री जेव्हा बोलतोय तर हे कसं आयुष्य बर्बाद करताय ओबीसीच्या तरुण पिढीचं, हे ज्वलंत उदाहरण. युपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेमध्ये पास झालेल्या पोरांना क्रिमिनलच्या नावाने त्यांना पोस्टिंग दिलं जात नाही, हे गंभीर बाब आहे आणि ती आम्ही विधानसभेमध्ये मुद्दे उपस्थित करू. त्यांच्या प्रकरणाला अंजली दमानिया यांनी जे आरोप केले, विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची काय भूमिका आहे? आमची सुरुवातीपासून एकच प्रतिक्रिया याच्यावर आहे की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये 65% भ्रष्टाचारी, ज्यांच्यावर खुनाचे आरोप आहेत, ज्यांच्यावर रेपचे आरोप आहेत, असे अनेक मंत्री आहेत. आणि जेव्हा 65% मंत्रिमंडळच हा जो भ्रष्टाचारी मंत्रिमंडळ असेल तर हा मंत्रिमंडळालाच बरखास्त केलं पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आणि आम्ही विधानसभेमध्ये एक त्या धनंजय मुंडेचेच प्रश्न नाही, तर आम्ही त्या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये जे काही मंत्री आहेत, ज्याला दागी शब्द असा आपण म्हणतो, अशा सगळ्या मंत्र्यांच्या बद्दलचे पुरावे सहित आम्ही विधानमंडळामध्ये, विधानसभेमध्ये ही माहिती आम्ही मांडू आणि सरकारला त्याचं उत्तर द्यावं लागेल. ओबीसी म्हणून मला टार्गेट केलं जातं असं धनंजय मुंडे म्हटले. तुम्हाला असं वाटतं का की ओबीसी म्हणून त्यांना टार्गेट केलं जात आहे का? महाराष्ट्रामध्ये ओबीसीची परिस्थिती फार वाईटच आहे. ओबीसीची मतं भाजप घेते, पण सातत्यानं ओबीसीवर अत्याचार करते, हे आम्ही जेव्हा म्हणत होतो तो आरोप होता. आता त्या मंत्रिमंडळातलाच मंत्री ओबीसी आहे म्हणून मला टार्गेट केलं जाते असं म्हणत असेल तर आम्ही केलेले आरोप ते सत्य आहेत. त्याच्यामुळे ओबीसीच्या मुलांच्या स्कॉलरशिप असतील, ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न असेल, ओबीसीच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती याचा विषय असेल, त्याबद्दल भाजप मुद्दामून दुर्लक्षित त्या ओबीसी समाजावर करते असं सातत्यानं आपण पाहतोय. आणि त्यामुळे ओबीसी समाज भाजपने त्याला सातत्यानं टार्गेट केलेलं आहे, त्याच्या विरोधात सातत्यानं भाजप राहिलेली आहे. हे या मंत्रिमंडळातला मंत्री ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे आपली भूमिका मांडते आहे ते आपल्याला स्पष्ट होत आहे. याच्या पहिले छगन भुजबळांनी आपली भूमिका मांडली आणि ओबीसीचं नेतृत्व करणारं छगन भुजबळासारखं एक ज्येष्ठ नेतृत्व त्यांनाही कसं अपमानित केलं ही आपण पाहिलं आणि त्यांनी पण ती भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे भाजप सातत्यानं ओबीसीच्या विरोधात राहिलेली आहे हे इथून स्पष्ट होतं. कुठेतरी छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर अशी चर्चा आहे, काय वाटते? कारण मला कोण कोणत्या पक्षात जातो तो मुद्दा नाही आहे. या मंत्रिमंडळातला एक मंत्री जेव्हा ओबीसीला टार्गेट केलं जातं अजून सांगत असेल तर आम्ही कालपर्यंत जे सांगत होतो ते आरोपामध्ये त्यांच्याच मंत्रिमंडळातला मंत्री म्हणत असेल तर हे तथ्य निघालेलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी ज्या पद्धतीने युक्तिवाद केला आहे, मतदान वाढलं शेवटच्या तासामध्ये, तुमची लढाई वेगळी सुरू आहे, त्यांची लढाई वेगळी सुरू आहे. काही या संदर्भात काही प्रकाश आंबेडकरांशी तुमचा विषय एकच असल्यामुळे काही भेटभेट होणार आहे का? नाही, अजून कुठली भेटीचा प्रश्न नाहीये. आपण पाहिलं असेल की काँग्रेस पक्षाने जेव्हा महाराष्ट्रातल्या निवडणुका झाल्यानंतर जी मी स्वतः पत्रकार परिषद पहिली घेतली होती त्याच्यातच आम्ही सांगितलं होतं की आमचं इव्हनवर ऑब्जेक्शन नाही. आमचं ऑब्जेक्शन मताधिक्य जे वाढवलं गेलेलं आहे शेवटच्या दिवसापर्यंत ते कसं वाढलं, कुठले लोक आहेत हे, महाराष्ट्राची लोकसंख्या जेवढी नाही रोडवाली त्याच्यापेक्षा जास्त ही संख्या आली कुठून हे निवडणूक आयोगाने स्पष्ट करावं. त्याचप्रमाणे
संध्याकाळच्या 6 वाजताच्या नंतर झालेली 76 लाख मतं ही कुठल्या बूथवर झाली याचे व्हिडिओ फुटेज आम्हाला उपलब्ध करून द्यावे अशी आम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी केली. पण निवडणूक आयोगाला जेव्हा मागणी आम्ही केली तर भाजपवाल्यांच्या पोटात दुखली. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो तर भाजपवाले आमच्यावर टीका करतात. याचा अर्थ निवडणूक आयोगाने भाजपला मदत केली आहे का हा प्रश्न निर्माण होतोय. राहुल गांधीजींनी काल जेव्हा लोकसभेमध्ये हा विषय मांडला